महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ सक्षम करा, सरसकट लिंगायत समाजाला समाविष्ट करून घ्या या मागणीसाठी लिंगायत समाजाचा उसळला साखळी उपोषणासाठी जनसागर। पश्चिम महाराष्ट्रातून अनेक दिग्गज लिंगायत नेते या मोर्चात झाले सहभागी। आपण पाहत आहात न्यूज ब्रेक महाराष्ट्र आणि या जर चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। न्यूज ब्रेक महाराष्ट्र। सर्वजण हे लोक पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत। लिंगायत समाजाची जी मागणी आहे ती मागणी झाली पाहिजे यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक आलेले आणि मागणी मान्य होईल अशी नक्की आशा निर्माण झालेली आहे। एवढंच या ठिकाणी सांगतो। महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन झालं 2023ला, पण ते फक्त मागासवर्गीय आयोगाच्या अंतर्गत झालेलं आहे। त्यामुळे 90% सरसकट लिंगायत समाज याचा लाभ घेऊ शकत नाही। आमची मागणी अशी आहे, हे महामंडळ स्वतंत्र करावं आणि आमच्या सरसकट सर्व लिंगायत समाजाला याचा लाभ मिळावा। तसंच आम्ही अल्पसंख्याक आहोत महाराष्ट्रामध्ये, म्हणून आम्हाला जैन समाजाप्रमाणे अल्पसंख्याक दर्जा मिळावा या दोन प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज इथं सगळे एकत्रित झालेलो आहोत। आणि सर्व समाज आणि बाकीच्या समाजाने देखील याला पाठिंबा दिलेला आहे आणि मोठ्या संख्येनं इथं येऊन पाठिंबा जाहीर करून निघालेले आहेत। घ्या शरणार्थी लिंगायत समाज बांधवांच्या हितासाठी राज्य शासनानं महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे। मात्र ह्यामध्ये इतर मागासवर्ग आयोगाच्या खाली हे महामंडळ घेतल्यामुळं सरसकट सर्व लिंगायत समाज बांधवांना याचा लाभ मिळत नाही। त्यामुळं शासनानं त्यामध्ये दुरुस्ती करून सरसकट लिंगायत समाज बांधवांना लाभ मिळण्यासाठी हे महामंडळ करावं। त्याचप्रमाणे या महामंडळाला स्वायत्त दर्जा द्यावा यासाठी आज हे साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। या आंदोलनाला यश येईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे। त्यामध्ये सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून झाली आहे। लवकर राज्य शासनानं याचा विचार करून निर्णय द्यावा, नसेल तर याची तीव्रता प्रचंड वाढवली जाईल। याची शासनाने गांभीर्यानं नोंद घ्यावी अशी आमची अपेक्षा आणि विनंती आहे। सन 2023 साली महात्मा बसवेश्वरांच्या नावानं जे आर्थिक महामंडळ आम्हाला मिळालं, आम्हाला सर्वांना आमच्या समाज बांधवांना वाटलं की फार काही मोठं शासनानं आम्हाला दिलं आहे, पण त्यात ओबीसीची अट घातल्यामुळं आम्हाला 23 धरून आज 26पर्यंत काहीच लाभ मिळालेला नाही आणि तो लाभ मिळावा यासाठी आम्ही माननीय तेलनाडे सरकारांच्या नेतृत्वाखाली ह्यो जो आज 9 तारखेचं क्रांती दिनाचा औचित्य साधून ह्यो जो लढा उभा केलेला आहे, तो आम्हाला वाटत होतं की आमचा समाज 23 धरून 26पर्यंत झोपे गेलेला आहे, पण ही सगळी गर्दी पाहता आमचा समाज कुठंतर जागृत आहे आणि त्याला जागृत करायचं काम संजय तेलनाडे सरकार यांनी केलेलं आहे आणि ह्या लढ्याला आम्हाला नक्कीच यश येईल असं आम्हाला वाटतं। तेलनाडे सरकार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तेलनाडे सरकार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महात्मा बसवेश्वर आर्थिक महाविकास मंडळाचा लाभ लिंगायत समाजाला सरसकट मिळावा म्हणून आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाचा औचित्य साधून आज कोल्हापूर जिल्ह्यातील लिंगायत समाज हे एकदम जोरदार संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि ह्याचं नेतृत्व आदरणीय संजय तेलनाडे सरकार करत आहेत आणि नक्कीच हे वातावरण 100% चांगलं आहे आणि आम्हाला आमच्या मागण्या सरकार मान्य करेल असं विश्वास आज या ठिकाणी ठामपणे व्यक्त करतो। सन 2023 साली महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची जी नेमणूक ज्यावेळेला झाली ती नेमणूक करत असताना ओबीसी अंतर्गत करण्यात आलेली आहे। त्याच्यासाठी ती ओबीसीची अट शिथिल करून सरसकट लिंगायत समाज व समाजातील सर्वच पोटजातींना त्याचा लाभ मिळावा याच्यासाठी आपण जे 9 तारखेचं क्रांती दिनाचं औचित्य साधून जे साखळी उपोषणाची जी सुरुवात केलेली आहे, त्या सुरुवातीला आज जर लोकांचं समाजातील सगळ्यांचा जर प्रतिसाद बघितला असा तर 35 ते 40 हजारच्या घरामध्ये सकाळपासून आज लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि जसं आता या सगळं बघून या सगळ्या गर्दीचं सगळं बघितल्यानंतर प्रशासन देखील तुम्हाला सांगतो एक प्रेमाचं पाऊल उचलले म्हटलं तर काय हरकत नाही आणि पोलीस प्रशासनानं देखील आता आम्हाला बोलवून घेऊन मुख्यमंत्र्यांची चर्चा करण्याची बैठकीला आता आम्हाला बोलवलेलं आहे। चर्चा विनिमय झाल्यानंतर पुढची पाऊल आमची नंतर कसं महाराष्ट्र राज्य लिंगायत जिल्ह्याच्या शाहूनगरींच्या या शहरनगरीमध्ये समावेश झालेला आहे। महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे। पंचपक्वान्नाचं ताट 4 लोक वाढलेलं आहे, परंतु बसवभक्तांच्या ताटामध्ये काहीही वाढलेलं नाही आणि हा बसवभक्तांचा एक प्रकारचा अपमान आहे, तो त्यांनी जाणीवपूर्वक केला नाही, परंतु अजाणतेपणा केला असेल असा पॉझिटिव्ह व्ह्यू आम्ही घेतो आणि आमच्याही ताटात पंचपक्वान्नाचं ताट वाढावं म्हणजे आमच्या सुशिक्षित बेरोजगार
सरणीला आपण आर्थिक महामंडळाचा लाभ मिळावा. 1,000 कोटी अनुदान आमच्या महामंडळामध्ये जमा करावं आणि आमच्या तरुण मुलांना बिनव्याजी कर्ज 15 ते 20 लाख मिळावे आणि ज्या महात्मा बशिवरावांनी 12व्या शतकात लोकशाहीचा पाया रचला त्या अनुयायांना जर ताकद दिली महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र शासनानं तर हा देश महासत्ता आणि महानसत्ता होऊ शकतो. महात्मा बशिवरावांचा विचार हा अगदी 7 समुद्रापलीकडे जाऊ शकतो एवढे स्ट्रॉंग आहे आणि 12व्या शतकातला हा जो विचार आहे संविधान म्हणजे संविधानाचा पाया रचलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा कळस चढवलेला आहे. ते महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि आचार तळागाळापर्यंत पोहोचायचे असतील तर शरण भक्तांना आणि शरण भक्तींना आपण पूर्ण ताकद देण्यासाठी त्यांना 15 ते 20 लाख रुपयाचं कर्ज बिनव्याजी मिळावं आणि शरण भक्तांना आणि ताकद मिळावी आणि भारत मातेच्या या सुपुत्रांना महात्मा बसवेश्वरांच्या या सुपुत्रांना प्रचंड मोठी ताकद द्यावी आणि भारत मातेला महासत्ता आणि महानसत्ता बनवावी अशी नम्र विनंती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आणि आपण आमचं मत व्यक्त करायची संधी दिला आहे याबद्दल मी मनापासून तुमचे धन्यवाद मानतो, आभार आणि पत्रकारांनी आम्हाला ही बोलायची संधी दिली. या ऐतिहासिक मेळाव्यामध्ये आमचं मत घेतलं याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि भारत मातेला तुमच्या वतीनं पुन्हा एकदा वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. दरम्यान हा मोर्चा इचलकरंजीचे नगरसेवक संजय तेलनाडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. याला पश्चिम महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेत्यांनी, लिंगायत नेत्यांनी या मोर्चाला उपस्थिती दर्शवली. दरम्यान शासनाने लवकरात लवकर आमच्या आंदोलनाचा विचार करावा आणि आमच्या मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा हे आंदोलन उग्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. न्यूज ग्रेट महाराष्ट्रासाठी नामदेव गुरव, कोल्हापूर. आवाज सत्याचा, ताकद जनतेची. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. न्यूज ग्रेट महाराष्ट्र.